मालेगाव महानगरपालिकेसाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान सुरू आहे। या निवडणुकीमध्ये ड्रोन हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत। जिथे कुठे गर्दी गोंधळ सुरू आहे किंवा ज्या भागामध्ये काहीतरी अडचणी आहेत अशा ठिकाणी या ड्रोनचा उपयोग होतो आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। मालेगाव महानगरपालिकेवर ड्रोनची नजर राहणार होती हे प्रशासनाने 8 दिवस आधीच सांगितलेलं होतं, कारण की मालेगाव हे शहर अति संवेदनशील म्हणून ओळखलं जातं आणि त्याच पद्धतीने काही ठिकाणी चकमकी झालेल्या आहेत, वादावादीचे प्रसंग घडलेले आहेत आणि अशा वेळी हा जो ड्रोन आहे हा ड्रोन अत्यंत उपयुक्त असा समोर येत आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 4 ड्रोन वापरण्यात येत आहेत। हा जो ड्रोन आहे हा मालेगाव शहरातले जे काही छोटे छोटे गल्लीबोळ आहेत तिथे जातोय आणि तिथल्याच काही घडामोडी आहे, कुठे काही पैशांचा वाटप केला जातोय का, कुठे 2 पक्षाच्या 2 उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना, बाचाबाचीच्या घटना किंवा चकमकी उडतायत की काय, अशा दृष्टीने देखील हा ड्रोन अत्यंत महत्त्वाचा आपला रोल जो आहे तो निभावताना आपल्याला बघायला मिळतोय। आपण बघतोय अत्यंत वेगाने हा ड्रोन जातोय आणि तिथे पुढे एका ठिकाणी कोंडी झालेली आहे। खरं तर तिथे बॅरिकेड्स आहेत आणि बॅरिकेड्सच्या बाहेर काही पोलीस कर्मचारी आहेत जे तिथल्या वाहनांना आतमध्ये येण्यासाठी मज्जाव करतायत, मात्र तरी देखील लोक ऐकत नाहीत आणि त्यामुळे तिथे वादावादी सुरू आहे। त्यामुळे हा ड्रोन तिथे गेला होता। तिथे काय घटना घडलेली आहे त्याची माहिती ही या ड्रोनच्या माध्यमातून जे कंट्रोल रूम आहे त्या कंट्रोल रूममध्ये मिळते आणि अशा पद्धतीने एकंदरीतच मालेगाव महानगरपालिकेवर हे ड्रोनची करडी नजर आहे। एकंदरीतच राज्यात हा पहिलाच प्रयोग यंदाच्या महानगरपालिका निवडणुकापासून करण्यात आलेला आहे। इथून पुढे लोकसभा, विधानसभा आणि इतर ज्या महापालिका निवडणुका आहेत त्या प्रत्येक महापालिका निवडणुकांमध्ये जिथे जिथे संवेदनशील भाग असेल तिथे तिथे या ड्रोनचा वापर नक्कीच केला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, मालेगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।